आपण बनवत आहे पनीर. हे बघा पनीर, कांदा आणि टोमॅटो हे एकत्र भाजून घ्यायचं चांगलं छान लालसर आणि ते भाजून घेतल्यावरती मग मिक्सरमध्ये बारीक करायचं, छान ग्रेव्ही करायची त्याची. आणि मग आपण हे बघा वांग्याचं लोणचंही बनवणार आहे मी. अशी छान असे टवटवीत वांगी आहेत. हे लसूण खोबरं आणि कांदा हे तिन्ही मिक्स भाजून घ्यायचं. हे कोथिंबीर आहे. पनीरमध्ये आपण आधी हळद टाकणार आहे, नॉर्मल म्हणजे जास्त लई पण हळद नाही पण नॉर्मल हळद टाकणार आहे. आणि त्याच्यामध्ये अजून मीठ टाकणार आहे आणि ते आपण एकत्र मिक्स करायचं आणि ते 10 मिनिट ठेवायचं. तसंच आपल्याला काही भाजायचं नाही आहे तेलामध्ये वगैरे काही नाही आहे. तर डायरेक्टली एवढं खूप लोकांचं जेवण करायचं असेल तर मग आपल्याला डायरेक्टली ते ॲड करायचं, भाजीमध्ये डायरेक्टली ॲड करायचं. तर हे 35 माणसांचं जेवण आहे त्याच्यामुळे खूप लोड होता, ते एवढं भाजत कोण नाही बसत आहे. आणि हे ग्रेव्ही करून घेतली मस्त असं, तुम्हाला मी दाखवते. हे बघा मिक्सरमध्ये आपण पटकन ग्रेव्ही करून घेतली. कांदा टोमॅटोची पेस्ट केली, आलं लसूणची पेस्ट केली, आलं लसूणची पेस्ट. हे बघा आलं लसूणची पेस्ट विकत आणली होती आम्ही. तसं आलं लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये टाकले आणि कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र ऑलरेडी हे केलं होतं. आणि हे त्याचा मसाला आहे. हे बघा वांग पण आपण चांगलं मस्त असं ग्रेव्ही करून हे बघा हे आहे पनीरचा मसाला. वाव किती सुंदर त्याला तरी आली आहे आणि टेस्ट तर एकच नंबर लागले. कसं वाटते तुम्हाला? मी बनवली भाजी आणि हे मी वांग्याचं लोणचं करते. आता पनीर टाकून झालं गॅसवरती. आता हे बघा पनीर, वाव मस्त. आणि ह्याची वांग्याचं पण लोणचं मीच केलेलं आहे. 35 माणसांचं जेवण होतं, ते खूप लोड आला होता की बाबा एवढ्या लोकांचं जेवण पहिल्यांदाच मी बनवत होते. तर बघा कसं वाटते. हे वांग्याला कूट टाकलेलं आपण आहे, हे पापड आहेत. वाव हे फायनली खाली उतरवलं. हे आम्ही वरण केलेलं आहे. वाव